पालघर आज महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, भिवंडी, ठाणे, मुरबाड, वाडास, शहापूर, चेंबूर, नागपूर आणि अकोला, कन्नड सगळे तर महाराष्ट्रात अहिल्यानगर झालं बाबा. आता मला वाटलं कुठला जिल्हा शिल्लक राहणारच नाही. बघा मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आत्ताच आपण लाईव्ह बघितलेला आहे. लाईव्ह एकनाथ शिंदे यांनी जानेवारी याचा जो हप्ता आहे याची यादी आता सगळ्यांसमोर वाचलेली आहे. 18 जिल्ह्यांची यादी वाचून त्यांनी जाहीर केलेली आहे. बघा, या जिल्ह्यांमध्ये आता 1500 रुपये, नंतर लगेच 2100 आणि 830 रुपये मिळणार आहेत. परंतु या जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि आता सरकारने नवीन 3 नियम काय काढलेले आहेत ते आपण बघणार आहोत. 3 नवीन निकष काय आहे त्याच्यानुसार ही यादी झालेली आहे. 18 जिल्हे इथं आता निवडले गेलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आतापासून पैसे यायला सुरुवात होतील. कारण बघा, मकर संक्रांती निमित्त हे आता जिल्हे निवडले गेलेले आहेत. सुरुवातीला हा पहिला टप्पा असणार आहे आणि आजपासून इथं वाटप सुरू होणार आहे. त्यामुळं तयार राहा. कुठल्याही कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती आता मेसेज येऊ शकतो. आणि आता शेवटी आता लाडक्या बहिणीची जी प्रतीक्षा आहे 10 ते 11 दिवसाची ती प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त सरकारकडून आता गिफ्ट हे मिळणार आहे. मकर संक्रांतीचं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. यासोबतच लाडक्या बहिणींना बघा 1500 रुपये तर मिळणारच आहेत, परंतु काही लाडक्या बहिणींना 10,500 रुपये देखील मिळणार आहेत. एवढंच नाही तर काही लाडक्या बहिणींना 1500 अधिक 1660 रुपये सुद्धा मिळणार आहेत. हो, सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण बघत आहोत. आतापर्यंत जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आहे. कुठल्याही चॅनलवरती दाखवलं नाही, कारण सगळ्यात मोठी अपडेट्स आता आपण घेऊन आलेलो आहोत. सगळ्यात अगोदर यूट्यूबवरती सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती असते. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. जे महिला चांगली कमेंट करते त्यांना एक गिफ्ट आपण देणार आहोत. ते गिफ्टसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटमध्ये. बघा, आता लाडक्या बहिणींची लाभार्थी यादीसुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे. ती यादी आहे, काय आहे, त्याच्यात नाव कोणाचं असणार आहे, कसं तुमचं नाव बघायचं आहे, काय सगळं डिटेलमध्ये माहिती सांगतो. बघा, आता जर आपण बघितलं तर लाभार्थी यादीची संख्या आता वाढलेली आहे आणि आनंदाची बातमी आहे. 2 कोटीवरून जास्त आता 2,10,15 लाख ही जी यादीतली संख्या आहे ती वाढलेली आहे. कारण अर्ज पडताळणीमध्ये भरपूर अर्ज हे पात्र झालेले आहेत. ही सगळ्यात मोठी अपडेट आहे आत्ताची. कारण भरपूर लाडक्या बहिणींना आता 7,500 रुपये तर मिळालेच आहेत. 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी जे आहेत त्यांच्या खात्यात मिळाले आहेत. तसंच आता जानेवारीचा हप्ता सुद्धा भाऊरायांचा शब्द आता पाळलेला आहे. मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे सगळे पैसे येणार आहेत. तर बघा, यादीत नाव आहे काय नाही आपण 2 मिनिटात बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा एवढीच नम्र विनंती. कारण तुम्ही काय करताय, व्हिडिओ पळवत बघताय, त्यामुळे असं होतं की सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्याकडून राहून जातात आणि मग तुम्ही काहीतरी थोडंसं बघता आणि लगेच दुसरा व्हिडिओ बघता. मग तुम्हाला आपले जशी खरी माहिती आपण पुराव्यासहित दाखवतो तसं सगळीकडे मिळत नाही. त्यामुळे तुमची फसवणूक सुद्धा केली जाते. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, डिटेलमध्ये पहा, सगळं व्यवस्थित तुम्हाला कळणार आहे. बघा, माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आता कुणाचंही टेन्शन घ्यायचं काम नाही. सगळ्या लाडक्या बहिणींना, सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना आम्ही सरसकट पैसे देणार आहोत. आता जास्त कुणाचीही तिथं आम्ही तपासणी करणार नाही आहोत. कारण लाडक्या बहिणींमुळेच आम्ही या परत सत्तेमध्ये आलेलो आहोत. तर लाडक्या बहिणींना आम्ही मकर संक्रांती निमित्त आता लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही इथं भेटवस्तू हे देणार आहोत. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. मकर संक्रांतीची जी भेटवस्तू आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. यासोबतच लाडक्या बहिणींची यादी सुद्धा तयार केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणी केलेली आहे त्यांची सुद्धा यादी तयार आहे आणि ज्यांची अर्ज पडताळणी होणार नाही यांची सुद्धा यादी तयार आहे. यासोबतच गॅस संदर्भात सुद्धा त्यांनी मोठी एक घोषणा केली. गॅसचे सुद्धा जे काही पैसे आहेत ते सुद्धा, त्याची सुद्धा यादी आम्ही तयार केलेली आहे. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांची यादी तिथं असणार आहे. आणि कोणाचाही तिथं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथं
जे काही महिला व बालविकास मंडळ असेल किंवा अंगणवाडी असेल तिथे जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तुमचं काही फॉर्म अजून अप्रूव्ह झाले का नाही या संदर्भात सुद्धा आपण मोठी घोषणा करणार आहोत. कारण आता नवीन फॉर्म सुद्धा तुम्हाला भरता येणार आहे. बघा, नवीन फॉर्म सुद्धा तुम्हाला भरता येणार आहे. तुम्हाला अंगणवाडीत जाऊन एकदा विचारायचं आहे की नवीन फॉर्म सुरू झालेत का. तुम्हाला नवीन फॉर्म सुरू झाले असतील तर तिथं तुम्हाला नवीन फॉर्म सुद्धा भेटतील आणि ते फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. नवीन घोषणा केलेली आहे. नवीन फॉर्म सुद्धा तुम्हाला आता लवकरच भरता येणार आहेत. कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी अजून सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला नाही, तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारनं ते पाऊल उचललेलं आहे. यासोबतच आता बघा, मकर संक्रांतीचं गिफ्ट सांगतो तुम्हाला आधी. आता 1,500 रुपये कुठल्या लाडक्या बहिणीला मिळणार त्याची यादी आता तुम्हाला मी आधी सांगतो, नंतर मकर संक्रांतीचं गिफ्ट सांगतो काय असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आपण देणार आहोत. बघा, जर आता बघितलं तर 1,500 जे आहेत ते 1,500 कोणाला मिळणार बघा सांगतो तुम्हाला. 1,500 जे मिळणार आहेत ते अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीनंतर ज्यांची यादी तयार आहे. बघा, अशा जवळपास 20 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांची अर्ज पडताळणीनंतर अर्ज पात्र झालेला आहे. अशा लाडक्या बहिणी आहेत. आणि 2 कोटी इतर महिला म्हणजे ज्यांना अर्ज पडताळणीची गरज नव्हती अशा 2,20,00,000 लाडक्या बहिणी आता पात्र झालेल्या आहेत. 2,20,00,000 लाडक्या बहिणी या पात्र झालेल्या आहेत. आणि या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण आता बघितलेली आहे. त्या जिल्ह्यातील महिलांना आता हे पैसे येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज पडताळणीमध्ये अटकला आहे त्यांना पुढच्या टप्प्यात पैसे मिळतील. म्हणजेच आज किंवा परवा दिवशी किंवा उद्या सुद्धा वाटप सुद्धा केले जाईल. पण आज तर वाटप फिक्स केलं जाईल. कसं, कारण बँकेला तसे आदेश दिलेले आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे गेलेच पाहिजेत. कारण मकर संक्रांतीसारखा मोठा सण तिथं आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे हे गेलेच पाहिजेत असं सरकारचं शुद्ध मत आहे. त्यामुळं यासोबतच लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे आलेच पाहिजेत. त्यासाठी सुद्धा लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे येण्यासाठी सरकारने असं सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचं गॅस कनेक्शन वगैरे महिलेच्या नावावर आहे, KYC झालेले आहे आणि ती महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे, तर अशा महिलांना सुद्धा तुम्ही गॅसचे सुद्धा पैसे पाठवून द्या. कारण तिथं त्यांना तेवढीच मदत होईल. जर कोणाला एकही सिलेंडर आला नसेल तर त्यांना 2 सिलेंडरचे पैसे मिळतील आणि ज्यांना पहिल्याच भेटला आहे त्यांना एकाच पैसे भेटतील. आणि ज्या लाडक्या बहिणींना एकही लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता नाही मिळाला त्यांना डायरेक्ट 10,500 रुपये इथं सरकार देणार आहेत आणि 21 रुपये सुद्धा देणार आहे. परंतु 21 रुपये देणार आहे याचा निर्णय हा झालेला आहे, परंतु हे पैसे एप्रिलमध्ये मिळणार आहेत. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, एप्रिलमध्ये तुम्हाला फिक्स पैसे हे मिळणारच आहेत. याच्यासोबत काही महत्त्वाचे अपडेट तुम्हाला अजून सांगतो. ते म्हणजे काय तर बघा, भरपूर लाडक्या बहिणींना अजून माहीत नाही आहे की त्यांच्यासाठी 20 लाख घरे सरकारनं मंजूर केलेले आहेत. 20 लाख घरे मकर संक्रांतीनिमित्त गिफ्ट आहे. तर लक्षात घ्या, 20 लाख घरे तिथं महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकारनं दिलेले आहेत. तर तुम्हाला जर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. त्यांना सांगायचं आहे की आम्हाला जे काही आमचे हे आहे घरकुल आहे ती घरकुल आम्हाला घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला फॉर्म काय आहे तो द्या आणि फॉर्म कसा भरायचा तो सांगा. ते व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगून तुमचं जे काही पण असेल ते करून देतील आणि तुम्हाला जो काही घरकुल आहे ते घरकुल मंजूर होणार आहे. कारण सगळ्यात जास्त यावेळेस घरकुल मंजूर झालेले आहे ते पण फक्त लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका, हे सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. कोणाला किती पैसे मिळाले आहेत, आतापर्यंत कुठल्या जिल्ह्यातून पैसे आलेले नाहीत किंवा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे. बघा, तुम्ही काय करताय, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, मग त्यामुळे तुमच्या कमेंटचा रिप्लाय तिथं दिला जात नाही. जी महिला किंवा जे कोणी पण बघतं व्हिडिओ त्यांनी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल आणि व्हिडिओ लाईक केलेला असेल आणि व्हिडिओ शेअर केला असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींना सगळ्या बघणाऱ्यांना आपण प्रत्येकाचा कमेंटचा रिप्लाय देतो आहोत आणि एक महत्त्वाचं गिफ्टसुद्धा आपण लवकरच अनाऊन्स करणार आहोत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. जे लोक व्हिडिओला लाईक करतील, व्हिडिओ शेअर करतील, व्हिडिओमध्ये कमेंट करतील आणि चॅनलला सबस्क्राईब करतील, ह्या 4 अटी आहेत. जे लोक 4 करतील त्यांना लवकरच एक चांगलं गिफ्ट आपण त्यांना देणार आहोत. मोजक्याच लोकांना आपण देणार आहोत ज्यांची कमेंट चांगली असेल, ज्यांनी सगळे व्हिडिओ आपले पाहिलेले असतील किंवा लास्टचे 10 व्हिडिओ जरी त्यांनी व्यवस्थित सगळे कंप्लीट पाहिलेले पाहिजे. पळवत नाही आपल्याला ते तुम्हाला वाटतं पण बॅकएंडला सगळं कळतं, डिटेल माहिती कुणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे की नाही. त्यामुळं सगळे योग्य ते वापर करूनच तुमचं पण तिथं निवड केली जाईल आणि तुम्हाला एक महत्त्वाचं गिफ्टसुद्धा दिलं जाईल. त्यामुळे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.